हाय फ्रेंड्स, मी राहुल काशलिया। आज आपण HIV किंवा एड्स याचे सुरक्षितता आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी माहिती घेणार आहोत। प्रामुख्याने HIV म्हणजे काय, तर HIV म्हणजे ह्यूमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस असा त्याचा अर्थ होतो। मानवाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करणारा हा एक विषाणू असतो आणि त्यामुळे तो विषाणू जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रवेशित होतो तेव्हा तो काय करतो, आपल्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक यंत्रणा असते या यंत्रणेवर आघात करून त्याला बिघडवून टाकतो। त्यामुळे शरीरातील जी रोगप्रतिकारक क्षमता असते ती हळूहळू खालावते आणि शरीर कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराला बळी पडायला लागते। मग TB आहे आणि अन्य दुसऱ्या प्रकारचे आजार आहेत जसं नागिन किगिन, अशा आजाराला बळी पडून एड्स होत असतो। HIV या विषाणूमुळेच एड्स होत असतो। मग प्रामुख्याने HIVचा प्रसार कसा होतो, तर HIVचा प्रसार जो आहे हा संसर्गित व्यक्तीचं रक्त आहे, वीर्य आहे, योनिस्राव आहे किंवा लाळ आहे या यामध्ये HIVचे विषाणू असतात आणि याच्या संपर्कात जर कोणी आलं तर मात्र त्याला होऊ शकतो। त्याची काही कारणं असतात। समजा आता संसर्गित व्यक्तीचं रक्त शरीरामध्ये देण्यात आलं, कधी कधी आपल्याला ब्लड घ्यायची वेळ येते आणि अशा वेळेस ते ब्लड समजा संसर्गित व्यक्तीचं असेल तर त्यामुळे एड्स होऊ शकतो, किंवा दूषित इंजेक्शनच्या सुया किंवा सिरिंजद्वारे होऊ शकतो। संसर्गित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध आपण जर स्थापित केले त्यामुळे होऊ शकतो। एड्सग्रस्त मातेकडून तिच्या गर्भाशयातील बालकास होऊ शकतो। संसर्गित मातेपासून प्रसूतीच्या वेळेस किंवा दुग्धपान केल्यास त्याच्या बाळाला होऊ शकतो। प्रामुख्याने लैंगिक चंचलता असणारे जे वय असते, ज्याला 15 ते 40 वर्षाचं वयोगट म्हटल्या जातो, या वयोगटामध्ये या संसर्ग दोषाचं प्रमाण हे सर्वाधिक आढळत असते। यामध्ये वेश्याव्यवसायी, मादक किंवा अंमली पदार्थाची व्यसनी, समलिंगी संभोगी, HIV बाधित अप्रामाणिक लैंगिक सहकारी, नियमित रक्त घेणारे काही पेशंट ज्याला म्हणतात हिमोफिलिक रोगी, डायलिसिसवरील रोगी, असे गट याचे वेगवेगळे असतात। HIV संशयित व्यक्तीच्या रक्ताच्या, लाळेच्या, वीर्य किंवा योनिस्रावाच्या तपासणीतून त्या व्यक्तीला HIV आहे किंवा नाही हे कळत असते। आता हे कळण्यासाठी प्रामुख्याने एलायझा आणि वेस्टर्न ब्लॉट या चाचण्या घेतल्या जातात। याद्वारे रुग्णाच्या रक्तामध्ये HIV प्रतिद्रव्ये आहेत किंवा नाही हे कळू शकते। सुरुवातीला कधी कधी काय होत असते की एलायझा चाचणी ही पॉझिटिव्ह आली तरी 3 ते 6 महिन्यांनी पुन्हा एलायझा चाचणी घेतली जाते आणि मग त्याचं निदान करण्यात येत असते। मग या HIV बाधित व्यक्तीसाठी उपचार कोणते आहे, तर दुर्दैवानं HIV बाधित व्यक्ती कधीच पूर्णतः बरी होऊ शकत नाही। मात्र HIVची बाधा झाल्यापासून तर प्रत्यक्ष एड्स होईपर्यंतचा जो काळ असतो या काळामध्ये व्यक्ती सामान्य जीवन निश्चित पद्धतीने जगू शकतो। HIV तसेच एड्स प्रतिबंधक खात्रीशीर लस अजूनही तयार नाही, त्यामुळे HIV व्हायरसच्या शरीरात फैलावण्याची प्रक्रिया शक्य तेवढी थोपवून रोगप्रतिकारक शक्ती बळकट ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहणे एवढीच उपचार पद्धती सद्यस्थितीमध्ये आपल्याजवळ उपलब्ध आहे। मग याच्यासाठी काय करता येऊ शकते, तर प्रामुख्याने योग्य आहार घ्यायचा, नियमित व्यायाम, प्राणायाम, विश्रांती आणि व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवायचं, त्याचबरोबर असुरक्षित शारीरिक संबंधापासून सुद्धा दूर राहायचं आणि वेळोवेळी काउन्सिलिंग आणि तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेऊन त्यांनी सुचवलेल्या गोष्टींचं आणि मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला टिकवून ठेवण्यास मदत होते आणि रुग्णाला अतिरिक्त आयुष्य प्राप्त होऊ शकते। HIV बाधित व्यक्तींना जास्तीत जास्त काळ निरोगी आयुष्य जगता यावं यासाठी अँटीरिट्रोव्हायरल ट्रीटमेंट ज्याला म्हणतात विषाणू प्रतिरोधक उपचार हे दिले जातात। या पद्धतीमध्ये मात्र आयुष्यभर रोज त्याला औषध घ्यावं लागते। ही औषधे HIV व्हायरसला शरीरात पसरण्यापासून रोखून धरतात, त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती ही प्रबळ राहण्यास मदत होते। आता यामध्ये कसं आहे की याशिवाय काही आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि नॅचरोपॅथी यासारख्या पर्यायी उपचार पद्धती सुद्धा रुग्णांकरता उपलब्ध आहेत, परंतु ह्या सगळ्या उपचार पद्धती डॉक्टरच्या योग्य सल्ल्यानेच घेण्यात आल्या पाहिजेत। आता दुसरा भाग याच्यातला आहे तो म्हणजे एड्स, AIDS, एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, ज्याला म्हणतात अर्जित केलेला रोगप्रतिकारक क्षमता कमी करणारा विकारांचा समूह म्हणजे एड्स असतो।
म्हणजेच या 4 शब्दांची आद्याक्षरे घेऊन हे नाव तयार झालेलं आहे. हा एक नरभक्षक आजार आहे. एड्स हा आजार HIV संसर्ग झाल्यानंतर रक्तातील CD4 लिम्फोसाइटची संख्या 200 प्रति घन मिलीलीटर इतपत कमी झाल्यानंतर या संसर्गाचे रूपांतर एड्स मध्ये होत असते. शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेत उणीव निर्माण झाल्यामुळे एकाच वेळी अनेक आजारांच्या ज्या अवस्था आणि लक्षणे दिसून येतात अशा आजार किंवा रोगांचा समूह म्हणजेच एड्स असतो. म्हणजे मुळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे होणाऱ्या निरनिराळ्या रोगांच्या लक्षणांचा समूह म्हणजे एड्स असतो. म्हणजेच एड्स हा स्वतःमध्ये एक रोग नाही, तर हा अनेक रोगांना आमंत्रित करणारा एक विचित्र प्रकारचा आजार आहे. जगामध्ये एड्सचा पहिला रोगी 1979 मध्ये आढळला होता. भारतामध्ये पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने मे 1986 मध्ये भारतातल्या पहिल्या एड्सग्रस्ताचे निदान नक्की केले होते. एड्स ही भारतातील व त्याचबरोबर महाराष्ट्रातील एक गंभीर समस्या सुद्धा आहे. या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात एड्स नियंत्रक संस्थेचे कामकाज राज्यभर सुरू असून सर्व जिल्ह्यामध्ये ICTC सेंटर, ज्याला म्हणतात एकात्मिक सल्ला आणि चाचणी केंद्र, हे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले आहेत. एड्स विरोधी भरीव कार्यक्रम आखून HIV ग्रस्तांचे प्रमाण रोखण्यासाठी 1 डिसेंबर रोजी एड्स दिन हा पाळण्यात येत असतो. आता एड्सची लक्षणं कोणती? तर प्रामुख्याने एड्सची लागण झाल्याचे पुढील लक्षणातून निदान होऊ शकते. अनेक आठवडे समजा खोकला तुमचा टिकून राहत असेल, महिन्याभरापेक्षा अधिक काळ ताप टिकून राहत असेल, रात्रीच्या वेळी दरदरून घाम फुटणे आणि अधिक काळापर्यंत जुलाब चालू राहणे, तोंडामध्ये व जिभेवर पांढरे चट्टे येणे आणि वारंवार त्वचेवर खाज येणे, गिळताना त्रास होणे, अंगावरील लसिका ग्रंथीची, ज्याला म्हणतात लिम्फ ग्लँड, यामध्ये सूज जास्त काळापर्यंत टिकून राहणे, सतत अशक्तपणा राहून अल्प काळामध्ये वजनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट होणे, अशा प्रकारची लक्षणे याची आहेत. परंतु ही लक्षणे असली तरी लगेचच एड्स झाला असं म्हणता येत नाही. त्यासाठी काही विशिष्ट चाचण्या करून त्याच्या निष्कर्षावरूनच एड्सचं पक्क निदान मात्र करता येते. म्हणून कोणालाही लक्षण असेल म्हणजे एड्स आहे असं समजायचं नाही. आता या एड्सवर उपचार कोणते आहे? ते एड्सवर आज जरी इलाज नसला तरी पुढील उपचार करून रुग्णाचं आयुष्य कुठंतरी वाढवण्यास मदत होऊ शकते. यासाठी चांगल्या पद्धतीचा सुयोग्य आहार, व्यायाम, मनःशांती, पॉझिटिव्ह विचार यांनी एड्सच्या सुप्तावस्थेचा काळ जास्तीत जास्त लांबवता येणं शक्य होते. HIV विषाणूचे मानवी शरीरातील पुनरुत्पादनाचा वेग कमी करण्यासाठी नवीन विषाणूविरोधी औषधी निघालेले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या सुद्धा आपल्याला घेता येऊ शकतात. याशिवाय संधिसाधू आजार टाळण्यासाठी शारीरिक स्वच्छता, आहार, व्यायाम इत्यादींनी आपल्याला प्रतिकारक शक्ती वाढवून एड्सला प्रतिबंध घालता येऊ शकतो. याशिवाय संधिसाधू आजार कधी कधी झाला, जसं TB आहे, नागिण आहे, न्यूमोनिया आहे, तर प्रत्येक आजाराचे वैद्यकीय उपचार जर आपण केले तर या एड्सला आपल्याला थोपवता सुद्धा येऊ शकते. HIV किंवा एड्स याच्यापासून सुरक्षितता आणि प्रतिबंधात्मक काही उपाय सुद्धा आहेत. ते कोणते? ते HIV संक्रमण टाळण्याच्या दृष्टिकोनातून काही नियमांचे पालन आपण जर केलं तर आपण एड्स पासून सुरक्षित सुद्धा राहू शकतो. ते कोणते? तर सुरक्षित शारीरिक संबंध ठेवणे, म्हणजेच संबंधाच्या वेळी कंडोम वापरणे व नंतर त्याची विल्हेवाट लावणे. विवाहबाह्य लैंगिक संबंध म्हणजे परस्त्रीशी संबंध ठेवायचे नाही, वेश्यागमन करायचं नाही आणि जोडीदारासोबत एकनिष्ठ राहायचं, हा याचा एक उपाय असू शकतो. याशिवाय सुरक्षित रक्त व रक्तद्रव्यांचा वापर केला पाहिजे. रक्तदान किंवा इंद्रिय रोपणाच्या वेळी दात्याची HIV साठी चाचणी करणं आवश्यक आहे आणि चाचणी केलेलंच रक्त वापरणं सुद्धा आवश्यक आहे. इंजेक्शनची सुई, सिरिंज, निर्जंतुक व प्रत्येक रुग्णाला वेगळी वापरली, डॉक्टर वापरत आहे की नाही याची काळजी जर रुग्णाने घेतली तरी सुद्धा एड्सला प्रतिबंध घालता येऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे मादक पदार्थापासून दूर राहायचं. मग दारू आहे, सिगरेट, बिडी, तंबाखू यापासून दूर राहायचं आणि सुईद्वारे मादक द्रव्याचं सेवन तर बिलकुल करायचं नाही. जे TV मध्ये दाखवतात की नशेगिशे घेण्यासाठी इंजेक्शन, ते तर बिलकुल घ्यायचं नाही. याशिवाय व्यावसायिक रक्तदात्याकडून रक्त विकत घेऊ नये. म्हणजे काही लोक काय करतात की ब्लड डोनेट करत नाही, ते विकतात. तर अशा विकणाऱ्या लोकांकडून तर रक्त बिलकुल घ्यायचं नाही.
याशिवाय साध्या शस्त्रक्रियेच्या वेळी आपलंच रक्त आपण घेणं हा एड्स टाळण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. याकरता शस्त्रक्रियेपूर्वी आपणच आपले रक्तपेढीत जमा करायचे आणि शस्त्रक्रियेच्या वेळी ते आपण वापरू शकतो ऑपरेशनच्या वेळेस. याशिवाय कुठल्याही आजाराची लक्षणं दिसायला लागली की त्वरित डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन घ्यायचा. गुप्त रोगांवर त्वरित आणि संपूर्ण उपचार करून घ्यायचे. संसर्गजन्य रोग समजा टीबी किंवा अन्य व्यक्ती काही निमोनिया सारखे रोग झाले असतील तर अशा व्यक्तींचा संपर्क टाळायचा, त्यांच्यापासून 10 फूट दूर राहायचं. आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी HIV पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करताना, आता समजा तुम्ही डॉक्टर असाल किंवा होणार भविष्यात, तर त्यांनी काय करायचं, ग्लोव्ज, एप्रॉन, तोंडावरील आच्छादने ज्याला मास्क असं म्हटलं जातं, आणि योग्य ती जंतुनाशक वापरली पाहिजे. HIV बाधित स्त्रियांनी प्रेग्नंट व्हायचंच नाही, गरोदर राहायचं नाही. त्यासाठी त्यांना काउन्सलिंग करायचं की तुम्ही मूल दत्तक सुद्धा घेऊ शकता प्रेग्नेंट राहण्यापेक्षा. अशा प्रकारचं काउन्सलिंग अनेक संस्था करून देत असतात. याशिवाय चांगल्या पद्धतीचा आहार, व्यायाम, विश्रांती आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड यामुळे आयुष्याची प्रतिकारक क्षमता आपल्याला वाढवता येऊ शकते आणि पर्यायाने HIVचा संसर्ग होण्याचं सुद्धा टाळता येऊ शकतं. याशिवाय तारुण्यामध्ये जेव्हा येतात, जसा हा तुमचा काळ आहे, तर या काळामध्ये मुला मुलींना लैंगिकतेबाबत शास्त्रीय शिक्षण सुद्धा देण्यात आलं पाहिजे की लैंगिक संबंध कशा पद्धतीनं स्थापित केले जाऊ शकतात आणि कोणत्या स्थितीमध्ये ते स्थापित केले जाऊ नये याविषयीची शास्त्रोक्त माहिती या मुला मुलींना देण्यात आली पाहिजे. याशिवाय प्रत्येकाने जोखीमपूर्वक वागणूक टाळायची हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. याशिवाय प्रत्येकाने काय करायचं, नियमित शारीरिक तपासणी करायची आणि वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्वतःला एड्स होण्यापासून वाचवता येऊ शकते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.